नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 जुलै 2026 पर्यंतच्या महाराष्ट्रातील शेती, शेतकरी आणि हवामानाच्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप पेरणीची ताजी स्थिती, तसेच वीज बिल माफी, जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज आणि तसेच धरणातील जलसाठा आणि शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत. ओके, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, तर जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे राज्यातील खरीप हंगामात मोठी सुधारणा झालेली आहे. सुरुवातीला पावसाअभावी अनेक भागामध्ये पेरणी रखडलेली होती, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. राज्यात एकूण पेरणी क्षेत्राच्या तब्बल 82% म्हणजेच 117.68 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे. ओके, आणि हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी म्हणता येईल. ओके, तसेच जर आपण जुलै महिन्यातील सरासरी पावसाची जर कंडिशन बघितली, ओके, तर आता 28 जुलैपर्यंत महाराष्ट्रात एकूण 340.9 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. राज्याची सरासरी 288.2 मिलीमीटर असल्यामुळे यंदा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा 18.2% अधिक पाऊस झालेला आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात राज्यात फक्त आणि फक्त 125.9 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे जुलैतील हा जो पाऊस आहे तो शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. ओके, आता जर आपण प्रमुख पिकांची जर कंडिशन बघितली, ओके, तर आता कापूसबद्दल जर सांगायचं झालं तर राज्यात 36.49 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झालेली असून ती सरासरी क्षेत्राच्या 96% आहे. सोयाबीनची जर कंडिशन बघितली तर सोयाबीनची पेरणी 45.10 लाख हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झालेली असून ती सरासरी क्षेत्राच्या 86% आहे. आणि दोन्ही पिकांची स्थिती जी आहे ती समाधानकारक असल्याचे कृषी विभागाने सांगितलेले आहे. ओके, आता जर बाकीच्या जिल्ह्यातली पेरणीबद्दल जर अपडेट आपण बघितली, ओके, तर आता अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सोलापूर, पुणे आणि नंदुरबार जिल्ह्यात अजूनही पेरणी पूर्ण क्षमतेने झालेली नाही आहे. सोलापूरमधली जर कंडिशन बघितली तर एकूण 3.37 लाख हेक्टर क्षेत्रापैकी फक्त आणि फक्त 50% पेरणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. ओके, आणि नंदुरबारमधली जर कंडिशन बघितली तर एकूण 2.73 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 61% पेरणी जी आहे ती झालेली आहे. पुणे जिल्ह्यात जुलै महिन्यात तब्बल 500 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. सरासरी पाऊस 309 मिलीमीटर असतानाही एकूण 2.2 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 57% पेरणी झालेली आहे. अधिकाऱ्यांच्या मते पुढील आठवडाभर पाऊस जो आहे तो कायम राहिल्यास या जिल्ह्यांमध्येही पेरणीला वेग येण्याची अत्यंत जास्त शक्यता आहे. ओके, आता कृषी आयुक्तांची याबद्दल एक अपडेट आलेली आहे. ओके, आता कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितलेले आहे की जुलै महिन्यात झालेल्या व्यापक पावसामुळे मातीतील ओलावा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे सध्या राज्यात पेरणीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणासुद्धा झालेली आहे. ओके, आणि अत्यंत आनंदाची बातमी म्हणता येईल. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची 48,000 कोटींची थकीत वीज बिले माफ करण्याची घोषणा केलेली आहे. आणि या निर्णयामुळे जुन्या थकीत वीज बिलांमुळे नवीन कृषी वीज कनेक्शन मिळण्यात येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होणार आहे शेतकरी मंडळींच्या. आणि जो हा निर्णय आहे तो लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. ओके, आता 28 जुलैचा जर आपण हवामानाचा जर अंदाज बघितला तर आता ऑरेंज अलर्ट, ओके, या जिल्ह्यांना देण्यात आलेले आहेत. ओके, कोणकोणत्या? कोल्हापूर, घाटमाता, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तसेच 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त केलेला आहे. ओके, आता येल्लो अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे त्यावर जर बघितलं आपण तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. ओके, आणि जर आपण हिरवा अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे हे जर बघितली कंडिशन तर हिरवा अलर्ट जो आहे तो मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओके, तसेच नागपूर विभागासाठी एक विशेष इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. नागपूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट कायम आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. तसेच धरणातील जलसाठ्यात एक मोठी वाढ झाल्याची दिसून येत आहे. ओके, जर आपण कंडिशन जर बघितली, ओके, जलसाठ्याबद्दल धरणातील तर 1 जुलै रोजी राज्यातील धरणांमध्ये फक्त 24% पाणीसाठा होता आणि मात्र 28 जुलैपर्यंत तो वाढून 59% पोहोचलेला आहे. तसेच आपण जर बाकीच्या जलसाठ्यांबद्दल जर बघितलं, ओके,
तर आता कोकण विभाग 80%, पुणे विभाग 74%, नाशिक विभाग 62%, नागपूर विभाग 49%, अमरावती विभाग 43%, छत्रपती संभाजीनगर विभाग 27%. ओके. तसेच प्रमुख धरणांची जर आपण कंडिशन बघितली, जलसाठा बघितला, तर आता उजनी धरण 97%, कोयना धरण 74%, भंडारदरा धरण 91%, तसेच गांगापूर धरण 85%, गिरणा धरण 87%. विशेष म्हणजे गिरणा धरणातील जलसाठा अवघ्या 5 दिवसात तब्बल 47% वाढलेला आहे. तसेच आता राज्यात अनेक भागांमध्ये पावसामुळे परिस्थिती जी आहे ती सुधारली असली तरी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये अजूनही जलसाठा जो आहे तो अत्यंत कमी आहे. ओके. विशेषतः छत्रपती संभाजीनगर विभागात जलसाठा केवळ 27% आहे. त्यामुळे या भागामध्ये अजून चांगल्या पावसाची अत्यंत गरज असल्याचे तज्ज्ञांनी सुद्धा सांगितलेले आहे. ओके. तर शेतकरी मंडळींनो, आजच्या सर्वात महत्त्वाच्या ज्या अपडेट्स होत्या त्या आपण एक एक करून बघितलेल्या आहेत. राज्यात 82% खरीप पेरणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. तसेच जुलैमध्ये सरासरीपेक्षा 18.2% अधिक पाऊस आलेला आहे. कापूस आणि सोयाबीन पेरणीत थोडी प्रगती जास्त झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी 48,000 कोटींची वीज बिल माफी जी आहे ती मंजूर केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. तसेच अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. धरणातील जलसाठा जो आहे तो 24% वरून 59% पर्यंत वाढलेला आहे आणि मराठवाड्यात अजूनही पावसाची अत्यंत गरज आहे. आणि या सर्व महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेतलेल्या आहेत. आणि शेतकरी मंडळींनो, अशा शेती, शेतकरी, हवामान आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं हे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.